नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी। आज मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगा करणारे चवीला अतिशय मस्त लागतात, कारण शेवग्याला अशी अप्रतिम चव आहे। मसाल्याबरोबर तर त्याची चव अजूनच छान लागते। तवा गरम करायचा आहे, त्यावर एक कांदा घ्यायचा आहे। कांदा आपल्याला हलका सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परतला गेला की तिथे पाववाटी खोबरं घ्यायचं, सुकं खोबरं घेतलंय मी। आपण छानपैकी तेलावर भाजून घ्यायचं, ते सुद्धा तव्यावर बाजूला करून घ्यायचं। त्यानंतर आपण चमचाभर घेतली आहे चण्याची डाळ, त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि डाळ मस्त खमंग भाजून घ्यायची, म्हणजे तिचा जोपर्यंत सुगंध येत नाही, किंचित रंग बदलत नाही तोपर्यंत आपण डाळ भाजून घ्यायची। डाळ टाकल्यामुळे काय होतं, आपल्या मसाल्याला एक छान दाटसरपणा येतो। यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे। गॅस बंद करायचा आहे, आपल्याला सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे आणि तव्यावरच हे आपण गार होऊ देऊया। एक 5-10 मिनिटात हे छानपैकी गार होतात। गार झाले की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आणि हे छान गंधासारखे बारीक करून घ्यायचे आहे। कढईमध्ये तेल गरम करायचं आहे, तेलामध्ये मोहरी घालायची। मोहरी तटली की आपण केलेला मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तेलाचं प्रमाण आवडत असल्यास अजून जास्त घातलं तरी चालेल, कमी घातलं तरीसुद्धा चालेल। मी मध्यम प्रमाण घातलं आहे, 2 ते 2.5 पळ्या तेल घातलेलं आहे। त्यानंतर त्यात सुके मसाले घ्यायचे आहेत, त्यामध्ये कटली हळद, लाल तिखट आणि त्यानंतर घातलेला आपण कांदा लसूण मसाला घाला किंवा गोडा मसाला घातला तरीसुद्धा चालेल। मी घरगुती गोडा मसाला घातलेला आहे आणि हे छानपैकी पुन्हा परतून घ्यायचं, म्हणजे मसाले आपले छान परतले गेले पाहिजे। त्यानंतर आपण यावर घातले शेवग्याच्या शेंगा। शेवग्याच्या शेंगा आणल्यावर पहिले धुवून घ्यायच्या आहेत, त्यानंतर त्याची बाहेरची साल असते ती काढून घ्यायची आहे आणि नंतर या शेवग्याच्या शेंगा याच्यावर घालायच्या। अगदी अर्धा मिनिट तेलावर परतून मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी घालायचं आहे, पाणी नेहमी उकळतं पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त एक उकळी आली की गॅसची पॉवर कमी करायची आणि शेंगा शिजू द्यायच्या आहे की आपल्या मस्त अशा शेवग्याच्या शेंगा तयार होतात। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।